लग्नाची कथा भाग 18. ओके म्हणून आकांक्षा बेडवर जाऊन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. पण विहान मात्र खाली बसून तिच्या अशा वागण्याचा विचार करत पाठमोऱ्या झोपलेला तिला आपल्या डोक्याला हात लावून पाहत बसला होता. भाग 17 वरून आता पुढं. विहान तिच्या वागण्याचा विचार करत होता. तिच्या वागण्याचं कोळं त्याला काही केल्या सुटतच नव्हतं. ती साधं आपल्यासोबत बोलत पण नाही, तर मी का तिचा एवढा विचार करतोय? मी आकांक्षावर प्रेम करतो का? तो स्वतःला प्रश्न विचारत होता. नाही, माझं तर अन्वीवर प्रेम होतं, पण अन्वीचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच, तर मी का अजून पण तिचा विचार करतोय? माझं अन्वीवर जर प्रेम आहे, तर मग मी आकांक्षाचा काय एवढा विचार करतोय? विहानला तर आता स्वतःच्याच वागण्याचं कोडं सुटत नव्हतं, तर आकांक्षाच्या वागण्याचं कोडं कसं तो सोडवणार होता? बराच वेळ कूस बदलत तो विचार करत होता. त्याचं मन त्याला प्रश्न विचारत होतं आणि त्याला उत्तर काही केल्या सापडत नव्हतं. बराच वेळ प्रयत्न करून पण त्याला झोपच येत नव्हती. कदाचित रोज बेडवर झोपायची सवय असल्यामुळे त्याला आज जमिनीवर झोप लागत नव्हती. भावनेच्या भरात आकांक्षा बेडवर झोप म्हटलो, पण आता मात्र मला रात्र जागून काढावी लागते असं वाटतंय. विहान आपल्या मनाशी विचार करत म्हणाला. त्याचं लक्ष आकांक्षाकडे गेलं. ती मस्त बेडवर ढाराडूर झोपली होती. तिला असं बिनधास्त झोपलेलं पाहून विहानला तिचा हेवा वाटला. हिचा विचार करून करून मला इकडं झोप येत नाही आणि ही मांजर कशी मस्त बेडवर झोपली आहे, विहान हळूहळू पुटपुटत म्हणाला. बऱ्याच वेळाने कधीतरी विहानचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आकांक्षा नेहमीच्या वेळेवर उठली. तो मात्र अजून पण उठला नव्हता. अरे, हा अजून झोपला आहे. आज याला जिमला जायचं नाही वाटतं. जाऊ दे, मला काय करायचं आहे? जायचं असेल तर जाईल, नाहीतर नाही जायचं. आकांक्षा आपल्या मनाशीच बोलत उठून बाथरूममध्ये जाते. विहानच्या मनात आकांक्षाच्या प्रेमाची पालवी फुटू लागली होती. त्या उलट आकांक्षाचं चालू होतं. तिने त्याच्याबद्दल मनात पूर्वग्रह दूषित करून घेतला होता, तर तो कसाही वागला तरी तिच्या मनात त्याच्याविषयी अजून तरी रागच होता. ती आत्ता कुठे पहिल्या भेटीतलं भांडण विसरण्याचा प्रयत्न करत होती, तर विहान पुन्हा तिच्या मनाला लागण्याजोगं बोलला होता. त्यामुळं आता तिने त्याच्याबद्दल तो भांडखोरच आहे असं आपलं मत बनवलं होतं. थोड्या वेळाने ती आपलं आवरून बाहेर आली. ती आरशासमोर उभी राहून ओले केस ड्रायरने सुकवत होती. एवढ्यात त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले तर समोर आरशात आकांक्षा त्याला दिसत होती. ती नुकतीच अंघोळ उरकून आली होती, त्यामुळे ती अजूनच ताजीतवाणी दिसत होती. तो झोपलेल्या जागेवरूनच आरशात दिसणारं तिचं प्रतिबिंब न्याहाळत होता. त्याला आता झोपलेल्या जागेवरून उठावंसंच वाटत नव्हतं. उठावंसं तरी कसं वाटेल, कारण आकांक्षाचं एवढं सुंदर रूप जे त्याला झोपल्या जागेवरून आरशात दिसत होतं. तो बराच वेळ तसाच पडून राहिला. तिला पाहत होता. ती मात्र तिचा आवरण्यात मग्न होती. तिने आपले केस सुकवून अर्धे केस छोट्याशा क्लिपमध्ये बांधले. त्यानंतर हलकासा मेकअप केला. ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली. तिची एक अदा तो नोटीस करत होता. ती मागे वळणार तेवढ्यात इकडे विहानने आपले डोळे मिटून घेतले. तिच्या लक्षात पण आलं नाही एवढ्या वेळ तो तिला पाहत होता ते. त्यानंतर ती रूममधून बाहेर निघून गेली. तो मात्र अजून पण तिच्याच विचारात हरवून गेला होता. तो आपल्या पोटाभोवती उशी करवटून बराच वेळ पुन्हा तो आरशातच पाहत होता. त्याला अचानक आरशात आकांक्षा असताना दिसते.
आकांक्षा त्याच्याकडे पाहूनच हसते असं त्याला वाटलं. तो पटकन उठून आरशाजवळ आला, पण त्याला आता समजलं की हा सर्व भास होता. अरे बापरे, मी वेडा झालो आहे का? तो आपल्या मनाशीच विचार करत आपला आवरायला जातो. 2 दिवस तर असेच जातात. आकांक्षाने अभ्यासाला सुरुवात केली होती, त्यामुळे आता ती तिच्या अभ्यासातच व्यस्त राहत होती. तो मात्र तिचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र त्याच्याशी काही केल्या अजूनही बोलत नव्हती. तनू आज सकाळी लवकर उठली होती. ती तिचं आवरून आकांक्षा विहानच्या रूम बाहेर येऊन दरवाजावर नॉक करत आकांक्षाला आवाज देत होती. अगं तनू, दरवाजा उघडा आहे, ये ना आत, आकांक्षा आतूनच म्हणाली. आकांक्षा, झालं का तुझं? तनू आत येत आकांक्षाकडे पाहून म्हणाली. आज तनू मॅडम लवकर उठल्या आहेत आणि सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम आहे? आकांक्षा तनूला विचारत म्हणते. विहान दादा कुठं गेला आहे? तनू तिला विचारते. सकाळी सकाळी तो कुठं जाणार आहे? जिमला गेला असेल, आकांक्षा म्हणाली. आकांक्षा, आज जाऊया का आकांक्षा म्हणाली. आकांक्षा, आज जाऊया का आपण शॉपिंगला? तनू तिला विचारत असते. तुझा दादा आल्यावर त्याला विचार, तो हो बोलला तर जाऊया, आकांक्षा म्हणते. बरं ठीक आहे, तुझं आवरून झालं आहे ना? चल ना आपण खाली जाऊया, तनू म्हणाली. चल, झालं आहे माझं, म्हणत दोघी रूममधून बाहेर पडतच असतात. तेवढ्याच समोरून तो येत होता. तनू विहानकडे पाहून म्हणते. अरे विहान दादा, तू कसला डॅशिंग आणि हँडसम दिसतोयस या लुकमध्ये. माझ्याकडे बघणाऱ्या सर्वच मुली अशा म्हणतात, पण जिने पाहायला पाहिजे ती कुठं माझ्याकडे पाहते. तो आकांक्षाकडे पाहून बोलत आत गेला. तिने त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं. काय ग आकांक्षा, काय बोलला ग विहान दादा? तनू कन्फ्यूज होऊन म्हणाली. जा त्यालाच विचारून ये. तसं पण शॉपिंगला जायचं आहे म्हणून दादाला चांगलाच मस्का मारते की तू, आकांक्षा म्हणाली. मस्का वगैरे नाही हं, माझा भाऊ मुळातच हँडसम आहे, तनू म्हणाली. जाऊ दे, नंतर विचारते मी, म्हणत दोघी पण खाली येतात. रामराव, सुधा, आत्या सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते. तनू आणि आकांक्षा पण तिथंच बाजूला येऊन बसल्या. रखमा, अगं त्या दोघींसाठी पण नाश्ता घेऊन ये, सुधा म्हणाल्या. काकू, अगं विहान दादाला येऊ दे ना, मग करतो आम्ही नाश्ता, तनू म्हणाली. आज तनू चक्क दादाची वाट पाहते, म्हणजे आज काहीतरी प्लॅन दिसतोय, रामराव तनूची मस्करी करत म्हणतात. नाही काका, असं काही नाही, आणि प्लॅन तर तुम्हीच सांगितला आहे ना आम्हाला, तनू. मी कसला प्लॅन सांगितला आहे, रामराव विचार करत म्हणाले. अहो म्हणजे प्लॅन असं नाही, पण तुम्हीच परवा म्हणाला ना की विहान दादाला सोबत घेऊन शॉपिंगला जा म्हणून. रामरावांना समजावण्याच्या सुरात म्हणाली. हो, मग आज जाताय का, रामराव तिला विचारतात. हो म्हणजे विहान दादा जर हो म्हणाला तर, तनू बोलते. तोवर विहान त्याचा आवरून खाली येतच असतो. बस अनु, तुला नाश्ता वाढते. सुधा, अगं वहिनी, तू काय रोज त्याला नाश्ता वाढतेस? आता त्याची बायको आली आहे ना, ती देईल नाश्ता विहानला, आत्यामध्येच बोलतात. तो मात्र तिरक्या नजरेने आकांक्षाकडे पाहतो. आत्याच्या बोलण्यावर आधी कोणीच काहीच बोलत नाही. हो आत्या, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, उद्यापासून आकांक्षाच देईल त्याला नाश्ता, सुद्धा आकांक्षाकडे पाहून हसून म्हणाल्या. विहान मात्र आज सकाळपासून जरा नाराजच असतो. एवढे प्रयत्न करून पण आकांक्षा त्याच्याशी बोलत नाही, म्हणून तो नाराज होऊन तोंड पाडून बसला होता. खरं तर असं का त्याच्यासोबत होतंय ते त्यालाच समजत नव्हतं. म्हणजे आकांक्षा बोलत नाही म्हणून त्याला इतका का वाईट वाटत होतं, याचं त्यालाच कधीतरी आश्चर्य वाटत होतं. पण तिच्या न बोलण्याने त्याचं मन उदास झालं होतं. विहान, नाश्ता झाल्यावर जरा माझ्या खोलीत येशील का, सुद्धा त्याचा उतरलेला चेहरा पाहून काळजीच्या स्वरात म्हणतात. दादा,
आज आपण शॉपिंगला जाऊया का? म्हणजे तुला परवा काकांनी सांगितलं होतं ना आम्हाला घेऊन जायला? तनू मध्येच बोलत विचारते. हो जाऊया, तो तनूकडे पाहत म्हणाला. सुधा बाजूला उभ्या राहून त्याच्या वागण्याचं निरीक्षण करत होत्या. त्यांना आता त्याची काळजी वाटत होती. मध्येच कधी तरी हा मुलगा ठीक असतो, पण मग मध्येच काय होतं याला, की हा नाराज असतो. मला याच्याशी बोलायला हवं, पण आता राहू दे, संध्याकाळी निवांतपणे बोलेल. एकुलता एक मुलगा म्हणून विहानवर सुधांचं खूप जीव होता आणि त्यामुळेच त्यांना त्याला असं शांत शांत पाहावत नव्हतं. एकतर त्याच्या लग्नात असा प्रकार घडल्यापासून त्यांना त्याची काळजी लागून राहिली होती. काही नाही, आज विहानशी जरा स्पष्टच बोलावं लागेल, नाहीतर माझं पोर असं मनातच कुडत राहील. मुलाच्या काळजीने आईचं मन अगदी बेचैन झालं होतं. सुधांचं काय तर जगातली कोणतीही आई आपलं मूल कितीही मोठं झालं तरी त्याचं दुःखी चेहरा पाहून तिचं काळीज व्याकुळ होतंच. मग याला सुद्धा तरी कशा अपवाद ठरतील. तो नाश्ता उरकून आईच्या रूममध्ये आला. काय झालं मॉम, कशाला बोलवलं होतं ग? काही नाही रे बाळा, आज तुझा चेहरा खूप उतरलेला दिसला म्हणून तुझ्याशी बोलावं म्हटलं. पण आता राहू दे, तुम्ही शॉपिंगला जाणार आहात ना, संध्याकाळी निवांत बोलू. सुधा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अगं कसलं नको ते टेन्शन घेतेस, उगाचच कशाला एवढी काळजी करतेस. काही उतरला वगैरे नाही माझा चेहरा. तो आपला चेहरा हसरा करत आईला समजावत म्हणाला. वेळ ग माझं पोर, अजून पण लहान असल्यासारखं करतोय सर नव्हतो. सुधा त्याला जवळ घेत म्हणाल्या. पण एक सांगू का बाळा, कसलंही टेन्शन असू दे किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीचा जरी तुला त्रास होत असला तरी प्लीज माझ्यापासून लपवू नकोस आणि स्वतःला त्रास करून आतल्या आत कुडत बसू नकोस. निसंकोचपणे मला सांग. बाळा, याआधी तर सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगत होतास आणि आता तूच काय खूप मोठा झाला आहेस का? सुधा त्याच्या काळजीपोटी त्याला दटावत म्हणाल्या. काही नाही झालं, कसलं टेन्शन नाही आहे मला. खरंच ग मम्मा, तो लाडात येत आईच्या कुशीत शिरला, पण मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. बरं ठीक आहे, जा, आधी तनू वाट पाहत असेल. तुला त्यांच्यासोबत शॉपिंगला जायचं आहे ना? आणि हो विहान, त्यांना शॉपिंग करता करता थोडा वेळ लागला तर चिडचिड करू नकोस, सुधा त्याला समजावत म्हणाल्या. काय ग आई, लहान मुलासारखं मला समजवतेस? मी काय आता लहान आहे का? मला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगतेस ते? माझं बाळ माझ्यासाठी लहानच आहे म्हणत सुद्धा हसतात. विहान, तू आकांक्षासाठी अजून काहीच घेतलं नाहीस ना? आता आज शॉपिंगला जातच आहात तर तिच्यासाठी एखादा छानसा ड्रेस घे. बरं आई, जाऊ का आता, का अजून काही आहे? जा, आणि आकांक्षाला अजून काही आवडलं तरी घे, सुधा म्हणाल्या. बरं म्हणत विहान रूममधून बाहेर पडला. तनू आकांक्षा तयार होऊन खाली येतच असतात. आकांक्षाने छान गुलाबी रंगाची अनारकली ड्रेस घातला होता. ती त्यात खूप क्यूट दिसत होती. हलकासा मेकअप करून ती आणि तनू दोघी जिन्यावरून खाली येत होत्या. तो आत्ता पण एकटक तिच्याकडे पाहत होता. परवापेक्षाही काल खूप सुंदर दिसत होती आणि कालपेक्षाही आज तर खूपच सुंदर दिसते, तो आपल्या मनाशी बोलत होता. दिवसागणिक आकांक्षा त्याच्या नजरेला अधिकच सुंदर दिसत होती. विहान दादा, किती वेळ असा पाहत राहशील तिच्याकडे? चल, जायचं आहे ना? तू म्हणत असशील तर मग प्लॅन कॅन्सल करूया, तनू त्याला चिडवत म्हणाली. तनू, तुला ना आता फटके पाहिजे वाटतं. चला म्हणत तो पटकन बाहेर पडला आणि गाडी काढून घेऊन आला. तनू आणि ती गाडीत बसल्या. इकडे आत्या सुधांना आवाज देत त्यांच्या रूममध्ये आल्या. वहिनी, काय करतेस ग? त्या कसल्या तरी पुस्तक वाचत बसलेल्या होत्या.
आत्या पुस्तक बाजूला ठेवत काही नाही असंच काहीतरी टाईमपास करत होते. वहिनी, तनू, आकांक्षा, विहान गेले का गं? हो, गेले असतील. मी पण बाहेर नाही गेले. पण तनू अशी शांत बसणार आहे का? एकदा तिच्या मनात आलं की ती कोणाचं ऐकून घेते का? सुधा म्हणतात. वहिनी, खरं तर मी आकांक्षा विहानविषयी बोलायला तुझ्याकडे आली होती, आत्या म्हणाल्या. आकांक्षा विहानविषयी म्हणजे? आणि तेही माझ्याशी? त्यांच्याबद्दल काय बोलणार आहात? सुधा प्रश्नार्थक नजरेने आत्याकडे पाहत विचारतात. अगं वहिनी, अशी काय करतेस गं? त्या दोघांचं वागणं तू पाहतेस ना. मला तर वाटतंय तू समजून पण न समजल्यासारखं करतेस. आत्या खोचक नजरेने पाहत सुधांना म्हणतात. अहो आत्या, समजेल अशा भाषेत जरा स्पष्ट बोला ना, सुधा म्हणतात. अगं वहिनी, आकांक्षा आणि विहानचं वागणं तुला दिसत नाही ना? मी तर अजून त्यांच्या लग्न झाल्यापासून एकमेकांशी नीटसं बोलताना पाहिलं नाही. आकांक्षा तर साधं विहानकडे पाहतसुद्धा नाही. मान्य आहे मला, त्यांचं लग्न अचानक झालं. एकमेकांना समजून घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. पण आता लग्नाला तर 15 दिवस होऊन गेलेत आणि ते दोघं गोव्याला पण जाऊन आले. मग अजून कसली ओळख व्हायची बाकी आहे? आणि एकमेकांना समजून घ्यायला त्यांनी एकमेकांशी बोलायला तरी हवं ना. आत्या बोलत होत्या आणि सुधा त्यांचं बोलणं ऐकून अजूनच विचारात पडल्या होत्या. बोल ना, अशी गप्प का आहेस? आत्या म्हणाल्या. हो आत्या, मला पण हे जाणवतंय, पण त्या दोघांशी या विषयावर बोलणार तरी कसं? आकांक्षाला पण आपण अजून नीट ओळखत पण नाही आणि विहानशी बोलायचं म्हटलं तर तो काय बोलेल असं मला तरी वाटत नाही, सुधा म्हणाल्या. वहिनी, असं बोलून कसं चालेल? कोणीतरी पुढाकार घेऊन त्यांच्यात समेट घडवून आणायला हवाच ना, आत्या काळजीच्या सुरात म्हणाल्या. हो आत्या, बघू काही दिवस वाट. तुम्ही आता लगेच कोणाशी काही बोलू नका. मीच या विषयावर विहानशी बोलण्याचा प्रयत्न करून पाहते. तो काय सांगतो का ते बघते, सुधा म्हणाल्या. बघ बाई वहिनी, लवकर त्यांच्याशी बोलून घे. एकदा का गोष्ट हाताबाहेर गेल्या तर पुन्हा सांभाळणं कठीण होऊन बसेल. आणि तुला तर माहीत आहे आपला विहान किती हळव्या मनाचा आहे, आत्या आपली चिंता व्यक्त करत म्हणाल्या. हो आत्या, मी बोलते त्याच्याशी. तुम्ही नका काळजी करू, सुधा म्हणाल्या. विहान आणि आकांक्षाचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये. हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.